आज पारायणचा लास्टचा दिवस आहे आणि 7 दिवस पारायण असतं, त्यातलं मी शूट नाही केलं. एका दिवसाचं मी शूट केलं होतं, तो मी व्हिडिओ पोस्ट केला आहे कालच. म्हणजे पारायण सेमच असतं, म्हणजे सकाळी काकड आरती वगैरे असते, भजन कीर्तन वगैरे हे सगळं काही असतं. नंतर दुपारनंतर वाचन असतं, त्याच्यानंतर संध्याकाळी हरिपाठ असतो, संध्याकाळी कीर्तन असतं, प्रवचन असतं आणि असं ते 7 दिवस माझे गेलेले आहेत. आणि आज लास्टचा दिवस आहे, तर सकाळी सकाळी आम्ही काकड आरतीला गेलो होतो. मस्तपैकी काकड आरती झालेली आहे आणि त्याच्यानंतर आज लास्टचा दिवस असल्यामुळे आज दिंडी होती. घराजवळ दिंडी आल्यानंतर आम्ही त्यांचं पूजन वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही पण त्या दिंडीतून निघालो होतो. आणि माझ्या गँगमधल्या एका मुलीसोबत मी मस्तपैकी फुगडी वगैरे केली होती आणि दिंडीमध्ये सगळेच जण फुगडी वगैरे खेळतात आणि आम्ही रोज पारायणाच्या हरिपाठ होतं ना, ते जात होतं ना, तर तिथे पण आम्ही फुगडी वगैरे खेळायचो. पण आज लास्टचा दिवस आहे, सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे आणि आम्ही पण फुगडी वगैरे खेळलो. प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येकाला जो आवडेल ते फुगडी वगैरे खेळत होता, म्हणून मग मी आणि काकी त्यांनी वगैरे पण फुगडी वगैरे खेळली. आणि खरं सांगते खूप छान वाटतं आणि मला ना म्हणून आमचं गाव खूप जास्त आवडतं, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यांचा सहभाग तितकाच असतो आणि तितकाच उत्साहाने सगळेजण सगळ्याच गोष्टी करतात. त्यामुळे मला ना खूप जास्त आवडतं. म्हणून मी गावाकडचे कार्यक्रम मिस करायला मला अजिबात आवडत नाही. म्हणून मी प्रत्येक टायमिंगला काहीही असो सुट्टी काढून मी गावाला यायचे. पहिल्यांदा मी जेव्हा जॉबला होती तेव्हा काही असो मी इकडे यायचे, सुट्टी काढून म्हटलं तरी यायचे. मला मम्मी म्हणायची की तुझा जॉब गेला तर जाऊ दे, पण तू इकडे कार्यक्रमाला यायचं. आणि हेच ते कारण आहे की आम्ही सगळेजण खूप जास्त एन्जॉय करतो. खूप छान छान असतं. असं पारायणाचा लास्टचा दिवस होता, त्याच्यामुळे काल्याचं कीर्तन होतं आणि हा काला फोडला गेलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.